भेट घेणार आहेत आपण, त्याबद्दल काय सांगा? आज आम्ही संपूर्ण राज्यभरातले धोबी, मी अनिल शिंदे, नॅशनल धोबी महासंघाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आमचे अनिलजी मोरे प्राचार्य हे प्रदेश अध्यक्ष आहेत, यादवजी दत्ताजी यादव हे आमचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत आणि दशरथजी करोजी या प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि गणपतजी सोनवणे आमचे महाराष्ट्राचे वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. या राज्यामध्ये 2001 मध्ये या राज्यातल्या धोबी समाजासाठी भांडे समितीचं राज्य शासनाच्या आदेशानं गठन झालं होतं. भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की या देशातला धोबी हा आरक्षण मागत नाही आहे. यांचं 1960पर्यंत ज्या पद्धतीनं आरक्षण होतं ते चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनं मीन्स आर्टिकल 341 प्रमाणे कुठल्याही जातीला SC टाकणे किंवा काढणे ही प्रक्रिया संसदच्या अमेंडमेंटशिवाय होत नाही आणि यांना आरक्षणामध्ये असताना आरक्षणामधून काढताना आर्टिकल 341 प्रमाणे संसदची अमेंडमेंट घेतलेली नाही. हा यांच्यासोबत इनजस्टिस झालेला आहे. हा भांडे समितीच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झाला. भांडे समितीनं फाइंडिंगमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत या प्रवर्गात टाकण्यात यावे. ही फाइंडिंग भांडे कमिटीची आलेली आहे. 2012मध्ये आज राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः धोबी समाजाच्या मोर्चाला सामोरं येऊन हे म्हटलं होतं की मी या धोबी समाजासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री हंडोरे साहेबासोबत 20 मिनिटं हाऊसमध्ये भांडलो की जर या समाजाला तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुमच्याकडे भांडे कमिटीचा रिपोर्ट हजर असताना टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट हजर असताना तुम्ही भारतीचा अहवाल का मागता, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि यांना मूर्ख बनवायचं आहे. हे चांगलं नाही. हे आजच्या मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेचे शब्द आहेत. जर तुम्हाला यांना आरक्षण द्यायचं असेल तर भांडे समितीच्या रिपोर्टला एक पत्र लावा आणि भांडे समितीचा रिपोर्ट केंद्राला पाठवून त्यांना तात्काळ त्यांचं आरक्षण देण्यात यावं. हे मुख्यमंत्र्यांना स्टेटमेंट आजही माझ्याकडे व्हिडिओमध्ये आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी हे स्टेटमेंट एकदा सगळीकडे आपल्या वर्तमानपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सगळीकडे जाहीर करावं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जाग येईल. कारण आम्ही संख्येनं छोटे आहोत म्हणून आम्हाला आमचं पूर्ववत आरक्षण मिळण्यासाठी आमच्यावर हा सतत अन्याय होत आहे. सर तुम्ही ज्याप्रमाणे तो गॅजेट दाखवला आंदोलन घेणार आहेत का? सर काय केलं आम्ही फडणवीसावरती आपली नाराजी आहेत का? आहे का? आणि म्हणजे विरोध आंदोलन घेणार आहेत का? आमची कुणावरही नाराजी नाही. आमची फडणवीसावर नाराजी नाही, पण ज्या खुर्चीवर ते बसेल आहेत त्या खुर्चीवर आमची नाराजी आहे. आम्ही संविधानिक हक्क मागतो ना. आणि फडणवीसचं माझं काही दुश्मनी नाही, माझ्या काही शेताला शेत नाही, पण ज्या खुर्चीवर ते बसेलात मुख्यमंत्र्याच्या त्या खुर्चीनं आम्हाला संविधानिक न्याय दिला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हटलं की राज्य असो किंवा केंद्रशासित राज्य असो तिथे सगळीकडे SC मध्येच सगळं आरक्षण तुम्हाला देण्यात आलेलं आहे. फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच आपल्या धोबी समाजावरती कुठेतरी अन्याय केला जात आहे. मग तुमचं असं म्हणणं आहे का की आपल्या महाराष्ट्र सरकार जे आहे ते कुठेतरी आपल्या लोकशाहीच्या याला निश्चित आमचं म्हणणंच ते आहे की आम्हाला संविधानिक न्याय मागण्यासाठी राज्य शासनानं बसवलेल्या कमिटीची फाइंडिंग घेऊन 25 वर्ष झाले आणि 25 वर्षात आम्हाला न्याय मिळत नाही. हा आमच्यावरचा अन्यायच आहे आणि हेतुपुरस्सर केलेला अन्याय आहे शासनाने. हा कुठेतरी शासनाचे अधिकारी आणि शासनाचे मिनिस्टर याच्यात मिळालेले आहेत म्हणून या समाजाला न्याय मिळत नाही. कारण संख्येनं छोटा आहे आणि असंघटित समाज आहे.